आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवले, दिल्लीत जातात, कठपुतली आहे. आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं, आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं, स्वाभिमानाची भाषा करायची. अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो. आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना. प्रयत्न करायला लागतो, पाठपुरावा करायला लागतो. कडकसिंग बनून चालत नाही. गेल्या 2.5 वर्षात मागच्या अहंकार, आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही, पण का तुम्ही मागायला पाहिजे ना. आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं, अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे म्हणजे मेट्रोपासून, आरेपासून, समृद्धीपासून आणखी सगळ्या प्रकल्पांची मी नावं घेत नाही, मेट्रो 3 असेल, इतरही प्रकल्प जे आहेत हे बंद पाडण्याचं काम, या राज्याला मागं नेण्याचं काम आपण केलं. पण आम्ही ते पुढे नेलं, त्याला चालना दिली. देवेंद्रजीच्या काळात जे प्रकल्प सुरू झालेले ते आपण बंद केले. जलयुक्त शिवारसारख्याची चौकशी लावली. जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रकल्प होते ते आम्ही सुरू केले. आणि त्यामुळे विकासाच्या बाता आपण मारताय, लोकांना माहीत आहे, लोक सुज्ञ आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगतो की सत्ता काबीज करण्याचं ज्यांचं ते काय स्वप्न होतं, त्या 3 निवडणुकांनी पूर्णपणे साफ केलेलं आहे. त्यांचे सत्ता काबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापलेत. त्यामुळे ते असं कठपुतली आणि या सगळ्या गोष्टी बोलतायत. हां, आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि आम्हाला अभिमान आहे. आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हातात आहेत. आम्ही लोकांच्या साठी काम करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.